मराठीमध्ये बरेच दिग्दर्शक आहेत, पण एक दिग्दर्शक ज्यांना मी जिनियस मानतो ते म्हणजे परेश मुखाशी सर। त्यांनी बनवलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी असो, एलिझाबेथ एकादशी असो, वाळवी असो किंवा नाच गुमा चित्रपट असो, त्यांच्या प्रत्येक चित्रपटांनी आपल्या मनावर छाप सोडली। त्यांचे प्रत्येक चित्रपट आपल्या मनात एक घर करतात आणि कायमचे लक्षात राहतात। अशा या जिनियस डिरेक्टरचा पुढचा चित्रपट म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी फायनली बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यू मराठीवर। माझं नाव तनिष हडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या टीजरला रिव्ह्यू करणार आहोत। या चित्रपटाची जी कथा आहे ती फिक्शनल आहे, काल्पनिक आहे। जर्मनीचे हिटलर हे जपानला जातात ॲटॉमिक बॉम्ब घेण्यासाठी, पण जपानवरून येताना त्यांच्यासोबत एक अपघात घडतो आणि ते फसतात बोंबिलवाडी नावाच्या एका छोट्याशा गावात। आता या हिटलरला जायचं त्यांच्या घरी आणि त्यामुळे ते जातात पोलीस स्टेशन मध्ये जर्मनीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि इथूनच सगळा घोळ सुरू होतो। जर्मनीला पाठवण्याऐवजी त्यांना एका नाटक कंपनीमध्ये पाठवण्यात येतं आणि त्यानंतर कॉमेडीची कंप्लीट राईड आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार आहे। आता हा चित्रपट एका नाटकावर आधारित आहे आणि त्या नाटकाचं नाव सुद्धा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीच होतं आणि त्या नाटकाचे लेखक सुद्धा परेश मुखाशी सरच होते। आता मी सुद्धा नाटकं बघतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला मराठी रंगमंच हा किती जबरदस्त आहे। तिथे नवनवीन प्रयोग होतात, नवनवीन कथा येतात आणि आपल्याला नेहमी तिथून 100% एंटरटेनमेंटची गॅरंटी असते। कारण हा चित्रपट सुद्धा नाटकावर आधारित आहे, तर मला हे कन्फर्म आहे की या चित्रपटातली कथा आणि ओव्हरऑल स्क्रीन प्ले एंगेजिंग असणार आहे। म्हणून जसं मी म्हणालो, परेश सर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, जे ओरिजिनल नाटकाचे दिग्दर्शक सुद्धा होते। त्यामुळे या चित्रपटामधला कंटेंट चांगला असणार आहे याची 100% गॅरंटी। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे YouTube वर सुद्धा अवेलेबल होतं, पण आता कारण हा चित्रपट बनतोय YouTube वरून त्या नाटकाला काढण्यात आलंय। जर नाटक YouTube वर असतं तर नक्कीच बघितलं असतं, पण या नाटकाची एक छोटीशी क्लिप YouTube वर नक्कीच आहे। आता टीजर बद्दल बोलायचं झालं तर हा टीजर मला जबरदस्त वाटलाय। टीजर मधला एक फ्रेम हा रिच वाटतो, चित्रपटामधला बजेट सुपर वाटतोय आणि व्हिज्युअल क्वालिटी एकदम स्टनिंग आहे। मराठी चित्रपटाचा नेहमी हाच प्रॉब्लेम असायचा की आपल्या चित्रपटाची कथा चांगली असायची, पण आपल्याला त्या लेवलचा स्केल मिळायचा नाही। पण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटातला स्केल सुपर वाटतो। जितकेही सेट पीसेस आहेत जबरदस्त वाटतात। ओव्हरऑल सगळ्यांचा कॉस्ट्युम जे आहे ते सुपर आहे आणि चित्रपटामधली कास्टिंग ही तर उच्च दर्जाची आहे। हिटलरच्या भूमिकेत आपल्याला प्रशांत दामले सर बघायला मिळणार आहेत। आता त्यांच्या ऍक्टिंगचा तर काय प्रश्नच नाही, ते सुपर ऍक्टर आहेतच आणि या रोलसाठी ते एक्झॅक्टली सूट सुद्धा होते। आता कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे आणि टीजर बघून असं वाटतंय की आपल्याला 100% कॉमेडी या चित्रपटातून बघायला मिळणार। ओव्हरऑल या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट कसा असणार आहे? तुम्ही बघणार आहात की नाही बघणार आहात? आणि तुम्ही ओरिजिनल नाटक बघितलं की नाही बघितलं हे जरूर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा।